जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचे स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. कालपर्यंत आपण करुणाष्टक बघत होतो. समर्थ कृपेने जे काही सुचलं ते सांगितलं, आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि आपलेची बोले वावगे त्याची संपादनी करणे लागे. ही ओवी मला खूप आवडते. आपलंच लहान पिल्लू समजा बोबडं बोबडं बोलायला लागलं की तेच लोकांना आवडतं. तसं झालंय माझं. पण तरी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असू देत. करुणाष्टक हा विषय संपल्यानंतर काय करायचं याचा विचार केल्यानंतर आत्माराम हा एक ग्रंथ होता, पण आत्मारामाबद्दल मुबलक वाङ्मय अवेलेबल आहे ऑलरेडी. तर मग विचार केला, समर्थांची स्फुट प्रकरणं खूप आहेत आणि त्यामध्ये नानासाहेब देवांनी 11 निवडक बाजूला काढली आणि त्याला नाव दिलं 11 लघु काव्ये. हे नानासाहेब देवांनी प्रकाशित केलेलं पुस्तक, मग पुढे समर्थ सेवा मंडळाने ते तसंच प्रकाशित केलेलं आहे. त्यात 11 लघुकाव्ये ही जी बाजूला काढली आहेत ही फक्त आणि फक्त साधकांसाठी काढलेली आहेत आणि तीही साधनेसाठी काढलेली आहेत. ही 11च्या 11 लघुकाव्ये, प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळी प्रकरणं आहेत. ह्यामध्येच त्या 11मध्येच 21 समासी आणि आत्माराम हे 2 ग्रंथ त्याने ॲड केलेले आहेत. म्हणजे 11मध्येच हे आहेत, कारण हे सुद्धा फक्त आणि फक्त साधकांसाठीच आहेत. यामध्ये व्यवहारातला भाग फार कमी आहे, अगदी निग्लिजिबल आहे. सगळं जे सांगितलंय ते साधकाला साधनेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि साधकाला जायचंय कुठे ह्या 2 गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि समर्थांची ती ओघवती वाणी आहे, त्यात कळवळा आहे अक्षरशः. आपण वाचायला लागलो की समजतं की काय कळवळून समर्थांनी साधकाला काही झालं तरी सिद्ध बनवायचंच असं समर्थांनी जणू ठाण मांडून घेतलेलं आहे. आणि त्या भूमिकेतनं बाहेर पडलेली अनेक काव्यांपैकी निवडक ही 11 लघुकाव्ये. म्हणजे जसं शंकराचार्यांनी अनेक उपनिषदांपैकी 11 उपनिषद बाजूला काढली, दशोपनिषद बाजूला काढली आणि त्याच्यावर भाष्य केलं, तसंच हे 11 काव्य नानासाहेब देवांनी समर्थांच्या अफाट वाङ्मय सागरातून बाजूला काढली. त्यातलं एक म्हणजे हे पंचसमासी. पंचसमासी हे जे आहे 5 समास आहेत ह्याच्यामध्ये आणि अगदी आत्मारामासारखंच आहे. हळूहळू सोडवत सोडवत शिष्याला त्या शेवटच्या अनुभूतीवर नेऊन बसवलेलं आहे समर्थांनी. आणि त्यासाठीचे हे 5 समास. मग तो शिष्यसुद्धा आपली अनुभूती सांगतो. सुरुवात होते कुठे जायचे तिथपासनं आणि शेवट होतो आलेल्या अनुभवामध्ये. म्हणजे जणू काही हा कोर्स आहे. आपण असं ना, इंग्लिश स्पीकिंग कोर्स असतात, अमके दमके कोर्स असतात. सुरुवात होते हे काय आहे आणि संपतं कशामध्ये, हे तुला सगळं आलं ह्याच्यामध्ये. तसंच हा कोर्स आहे. सुरुवात केलेली आहे कुठे जायचंय आणि शेवटची अनुभूती शिष्य समजावून सांगत असतो की हे असं असं आहे. म्हणजे ते जे ये हृदयीचे ते हृदय घातले, किंवा जेच क्षणी अनुग्रह झाला तेच क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्म्याला बोलूची नाही. ही समर्थांची ओवी ती शिष्याला अनुभवाला आली, समर्थांनी सांगितलं आणि त्यांनी झेललं. असे हे समास. त्यापैकी आज आपण जे निवडलेलं आहे तो पंचसमासी म्हणून आहे. 5 समासांची ही मालिका. त्याला समर्थांनी विशेष नाव दिलेलं नाही आहे. आत्माराम आणि 21 समासी किंवा सप्तसमासी. ती 11 प्रकरणं कुठली आहेत तर ती मी नावं वाचून दाखवतो आपल्याला. तर सुरुवात होते पूर्वारंभापासनं. प्रकरणाचं नाव आहे पूर्वारंभ, दुसरं जुनाट पुरुष, तिसरं अंतर्भाव, चौथं आत्माराम जो आपल्या सगळ्यांच्या परिचयातला आहे, 5वं पंचसमासी जे आपण आता बघणार आहोत, 6वं आहे सप्तसमासी, 7वं आहे सगुण ध्यान, 8वं आहे निर्गुण ध्यान, 9वं आहे मानसपूजा, 10वं आहे 21 समासी किंवा जुना दासबोध आणि 11वं प्रकरण आहे जनस्वभाव गोसावी. अशी ही 11 प्रकरणं. त्यापैकी आपण पंचसमासी हे प्रकरण विचारायला घेऊया, सुरुवात करूया. आणि ह्याची सुरुवात होते 30 मुळे आपण नित्य दासबोध सुरू करण्याच्या जो श्लोक म्हणतो त्यानेच सुरुवात होते.
त्याचा संस्कृत श्लोक आहे, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वम मे रघुनंदना. काही पाठभेदानुसार ह्याला क्रमांक 1चा श्लोक दिलेला आहे आणि काही ठिकाणी ह्याची पुढची जी समर्थांची तंतोतंत जुळणारी मराठी ओवी केलेली आहे त्याला क्रमांक 1 दिला. आपण त्या 1 क्रमांकापासून बघूया, म्हणजे मराठी ओवी जी आहे त्याच्या 1 क्रमांकापासून आपण बघूया. म्हणजे ह्याच संस्कृतला समश्लोकी समर्थांनी केलेली आहे. ती अशी आहे, गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू माझा सर्वही रघुवीरू सद्गुरु रूपे. सामान्यपणे आपल्या इथे गणेश कुठल्याही ग्रंथाला सुरुवात करताना, कुठलंही कार्य सुरू करताना, नवीन कार्याचा प्रारंभ असो वा प्रारंभ असो, येणं केल्या प्रकारेण सुरुवात होत आहे त्यावेळेला आपण गणेशाला वंदन करतो. कारण तो गणाधिपती आहे आणि त्याचं सहाय्य असेल तर हे सगळं गण चालणार आहे. माझ्या देहामध्ये देखील त्याचीच सत्ता आहे आणि तो माझ्या इंद्रियांचा सुद्धा स्वामी आहे आणि त्यामुळे तो जो आदि गणेश, तो जे स्फुरणरूप परमात्मा, त्याच्या कृपेने माझ्या ठिकाणी असणारी इंद्रिय सतर्क होऊन जे माझे सद्गुरू सांगता आहेत ती ग्रहणशक्ती माझ्या ठिकाणी येईल आणि त्यांच्या हृदयात जो अर्थ आहे तो माझ्या हृदयात प्रगटेल. त्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि ती कृपेचं प्रतीक म्हणजे गणेशाची कृपा. म्हणून समर्थ गणेश आणि शारदेला वंदन करतात. आता गणेशाची कृपा म्हणजे मला समजणे, जे मला समजतंय ते माझ्या गणेशाची कृपा आहे, विवेक आहे. आणि सरस्वतीची कृपा, मला जे समजलंय ते माझ्या वाणीने बाहेर पडतंय, त्याला सरस्वतीची कृपा लागते. म्हणून ते जसं आत जातंय तसंच ते बाहेर येणे, जसं ते गेलंय शुद्ध स्वरूप आत तसंच ते शुद्ध स्वरूपाने त्या अर्थासह बाहेर येण्यासाठी, म्हणून मला आधी नीट समजणं आवश्यक आहे. म्हणून गणेश शारदा मला समजेल किंवा जर माझ्यावर सद्गुरूंची कृपा असेल तर. म्हणून वंदन सद्गुरूंना आहे की माझे जे गुरु संत सज्जन कुळेश्वरू, मग संत जन जे आहेत म्हणजे माझे सद्गुरू आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील सद्गुरू पदावर असणारे, सद्गुरूंप्रमाणे जे अनुग्रह करण्यास योग्यतेचे आहेत असे सगळे, आणि असे जे सगळे असतील अशा सगळ्यांच्या ठिकाणी मला एकच एक तत्व दिसत आहे. म्हणून समर्थ म्हणतात माझा सर्वही रघुवीरू, म्हणजे गणेश, शारदा, सद्गुरू, संत सज्जन आणि विद्वज्जन म्हणून जे काही असतील ते सगळेच्या सगळे मला फक्त आणि फक्त रामस्वरूपच आहेत. मला रामा व्यतिरिक्त ह्या सगळ्यांमध्ये कुठलाही भेद दिसत नाही. सर्वही माझा रघुवीरू, तो रघुवीर मी कसा धरतो? सद्गुरू रूपे, म्हणजे मला सगळं मुळी सद्गुरू स्वरूपच आहे. आणि ते सद्गुरू स्वरूप इथे परब्रह्मवाचक वापरलेलं आहे. ते आत्मतत्व सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. सद्गुरू रूपे ते आत्मतत्व सगळ्या ठिकाणी मी एकच एक बघतो आहे. मला दुसरं कदा ओळखी माझी दुजे दिसेना, हे जे सांगितलंय समर्थांनी ते तसंच्या तसं आहे. मला दुसरं काही सुद्धा आता दिसत नाही, एकच दिसतंय. म्हणून गणेश, शारदा, सद्गुरू आणि म्हणून जे रघुवीर स्वरूप आहे तेच ते व्याप्त आहे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. माझं आराध्य दैवत जे आहे म्हणजे माझे रामचंद्र, किंवा माझं आराध्य दैवत म्हणजे ते आत्मतत्व, ते रामस्वरूप, ते परब्रह्मस्वरूपच. ते कसं आहे? परम गुह्य गुह्यातीत. ते परमगुह्य आहे. गुह्य म्हणजे काय? सिक्रेट, अनाकलनीय, सगळ्यांना ज्ञात न होणार, जे सामान्यपणे उघड नाही ते गुह्य आहे. म्हणजे जे माझ्या बुद्धीला सहजपणे आकलन होत नाही ते सगळं गुह्य. त्याला साध्या शब्दात सिक्रेट म्हणतो ना आपण, तसं ते परमगुह्य आहे. ते आत्यंतिक सिक्रेट आहे. म्हणजे सिक्रेट जे असेल त्याची ओळखायचं कसं? कमीत कमी लोकांना ते माहिती असतं आणि कमीत कमी लोकांच्या बुद्धीला ते जाणवत असतं. ह्या दोन गोष्टींमुळे ते सिक्रेट असतं. जर सगळ्यांना ते माहिती झालं तर त्याला सिक्रेट म्हणतच नाहीत. आता इथे समर्थाने काय म्हणून वापरलंय?
परम गुह्य, ते सगळ्या गुह्यांमधलं परम शेवटचं गुह्य काय असेल? अज्ञात. गुह्य अज्ञात, सगळ्या गोष्टींमधलं अत्यंतिक अज्ञात असणारं जे, ते गुह्यातीत आहे. म्हणजे परत जे अज्ञात आहे ते अज्ञात नसून ज्ञातपणाच्याही पलीकडचं आहे. तुम्ही म्हणाल बुवा काय बडबड चालू आहे ही सगळी? नाही, गुह्य म्हणून त्याच्या पुढचं वापरलं समर्थांनी, ते आधी समजून घेऊ म्हणजे हे मागचं लगेच समजेल. गुह्यपणाची मात न चले जेथे, तिथे गुह्यपणा ते अज्ञातपणा किंवा ज्ञातपणा, मी जाणलं किंवा मी जाणत नाही, या दोन्ही स्थितीच्या पलीकडचं आहे. म्हणजे कसं? थोडक्यात सांगतो. गाढ झोप, मला सांगा, गाढ झोप तुम्हाला लागली, कळतं? नाही कळत. पण तुम्हाला हे माहिती आहे ना गाढ झोप लागली म्हणून, म्हणजे ते अज्ञातही नाहीये आणि ते ज्ञातही नाहीये. तुम्हाला गाढ झोपेबद्दल विचारलं ना, तुम्हाला ना मला कोणालाही सांगता येणार नाही गाढ झोप म्हणजे काय. नाही, ती मला अनुभवाला आली. मग अनुभव आली तर सांग. नाही, ती सांगता येत नाही. बरं, मी जेव्हा अनुभव घ्यायचा प्रयत्न करीन तेव्हा मी गाढ झोपेतनं बाजूला येणार आहे, म्हणजे मी जागा होणार आहे. म्हणजे ते सांगताही येत नाही आणि अनुभव घेतला नाही असंही नाही, आणि अनुभव घेतला म्हणून सांगा म्हटलं तर ते पलीकडचं आहे. तसंच आहे हे आत्मतत्व. कसं आहे? गुह्यपणाची मात न चले जेथे, म्हणजे ते गुह्य म्हणावं तरी ते शक्य नाही, कारण ते सगळीकडे व्याप्त आहे, ते समोर आहे. जे समोर आहे त्याला गुह्य म्हणता येत नाहीये. जे माझ्या समोर आहे, जे प्रत्यक्ष सगळ्या संतांनी अनुभवलेलं आणि संतांनी त्याबद्दल सांगितलंय, तेव्हा ते नाही किंवा गुह्यपणा असंही म्हणता येत नाही. आणि गुह्य नाही म्हणावं तर ते आकलन झालंय असंही नाहीये. त्यामुळे ती गुह्यपणा हा जो प्रकार आहे, म्हणजे ते सिक्रसी असा जो प्रकार आहे, हे सिक्रसीच्याही पलीकडचं आहे. न चले जेथे, तिथे चालत नाही. जे स्पर्शले नाही वेदवाणी, जे वर्णवेना सहस्रपणी, जेथे अनुभवाची कडसणी आटोन जाय. अनुभवाची कडसणी, कडसणी म्हणजे विचार. कडसणी या शब्दाचा अर्थ आहे विचार. तर कडसणी जिथे अनुभवाचा विचार आटोनी जाये, आटतो, हा आटतो शब्द अगदी छान वापरलाय. तो म्हणजे तो ते असं स्पिरिट असतं की नाही, स्पिरिट आपण समजा ओतून ठेवलं उघड्या भांड्यात तर काय होतं स्पिरिटचं? ते सगळं असं म्हणतात विरघळून जातं, त्यातलं काही शिल्लक राहत नाही. ते आटलं सगळं, ते नाहीसं झालं, म्हणजे ते स्पिरिट होतं ते तिथेच विरलं, ते कुठे गेलेलं नाहीये, ते तिथेच आहे. पण जे आहे म्हणावं तर ते माझ्या अनुभवाच्या पलीकडचं आहे. अगदी तसंच आहे हे आत्मतत्व, इथेच नित्य आहे. पण ते कुठे विरघळलेलं आहे हे मी अनुभवायचा प्रयत्न केला असता नाही, माझ्या ते कक्षेच्या पलीकडचं आहे. जेथे अनुभवाची कडसणी, ती अनुभवण्याचा विचार नाहीसा झाला. जे स्पर्शले नाही वेदवाणी, वेदांनी सगळ्याचा ज्ञान, वेदांनी सगळ्याबद्दल म्हणजे ज्ञानाचा मोठा कंद म्हणायचा तर तो वेद आहे. अज्ञात असं काही नाही. किंवा वेद ह्या शब्दाचाच अर्थ जाणणे, समजावून घेणे, जाणणे. मग वेदांमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण वेद सुद्धा ज्याला स्पर्श करू शकले नाहीत किंवा सांगू शकले नाहीत, वेदांची वाणी तिथपर्यंत पोचू शकली नाही. वेदांच्या वाणीने ते समजावून सांगता आलेलं नाही, कारण वेद म्हणतात नेती नेती, नाही, हे सांगता येत नाही. जे स्पर्शले नाही वेदवाणी, जे वर्णवेना सहस्रपणी, सहस्रपणी म्हणजे जो शेष आहे त्याला 1000 फण्या आहेत आणि 1000 मुख आहेत त्याला, थोडक्यात त्या नागाला. आणि तो प्रत्येक मुखातनं भगवंताचं वर्णन करतो. तो वर्णन सगळं करू शकतो, परंतु ह्या आत्मतत्वाबद्दल वर्णन करता त्याला आलेलं नाही. तो वर्णन करू शकत नाहीये, कारण शब्दच तिथे जात नाहीत. का बरं शब्द जात नाहीत? शब्दाने का सांगता येत नाही? कारण शब्द जिथे उठतात, शब्द जिथे स्फुरतात आणि शब्द जे काही सांगू शकतात ते सगळंच्या सगळं मायेमध्ये येतं. आणि आत्मतत्व मायेच्या पलीकडे असल्यामुळे शब्द तिथूनच मागे फिरतात, कारण शब्द कक्षा मायेच्या कक्षेबरोबर संपते.
पण शब्दाच्या अर्थाची कक्षा संपत नाही. म्हणून शंकराचार्यांच्या एका स्तोत्रामध्ये आहे, गुरोस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्तु चिन्ह संशया. गुरु मौन हेच त्या गुरुचं व्याख्यान आणि शिष्य संशयातीत झाला. किंवा ते शब्दवीण संवादीचे, छान आहे. शब्दाशिवाय ते संवाद दिलं जातं, कारण शब्दाची मर्यादा मायेच्या कक्षेपर्यंतच आहे. शब्द तिथे थांबतात, पण शब्द माझा उमटतो त्याला कारण आतमध्ये बेंबीच्या ठिकाणी, परावाणीच्या ठिकाणी अर्थ असतो. तो अर्थ प्रगट होतो पहिल्यांदा. जसं आपण म्हणतो, मला तहान लागलेली आहे, मला पाणी द्या, मला पाणी द्या, हे मी शब्द उच्चारले आणि माझे हे शब्द कोणाच्या तरी कानावर गेले आणि तो पाणी घेऊन आला. कशामुळे? कारण त्या शब्दांचा अर्थ त्याला माहिती होता. मी मराठीतून बोललो आणि एखादा तमिळ, कानडी, दुसरा कुठला तरी मनुष्य जर तिथे असला तर त्याला ते काहीच कळणार नाही, त्याच्याकडनं क्रिया होणार नाही, कारण अर्थ पोचलेला नाही. शब्द पोचले त्याच्या कानावर, अर्थ मात्र त्याला बोध झालेला नाहीये. त्यामुळे शब्दांची मर्यादा आहे, पण अर्थ मात्र अमर्याद आहे. तो शब्द आधी झोंबीजे प्रमेय असी, तसं होतं. ते शब्द तिथे थांबतात, अर्थ गुरूंच्या इथून शिष्याच्या अंतःकरणात प्रगट होतो डायरेक्ट, पण लागतात मात्र शब्दच. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जे स्पर्शले नाही वेदवाणी, जे वर्णवेना सहस्रपणी, जेथे अनुभवाची कडसणी आटून गेली. मी अनुभव घ्यायचा प्रयत्न केला की ते आटून जातंय, नाहीसं होतंय. जे शब्दास अचोज, जे निज शब्दाचे बीज, जे शंकराचे गुज, समाधी शोभा. हाच परत विषय समर्थांनी सांगितलेला आहे. जे शब्दाला कळत नाही, जे शब्द तिथे स्पर्श करू शकत नाही, शब्दाने खूप काही सांगायचा प्रयत्न केला तरी तो अनुभव, थोडक्यात गोळी कडाया गुळ देणे, किंवा मुक्याने गुळ खाद्याला गोडी नाही सांगायला. आणि खरं सांगा, मला समजा खरंच गुळ दिला, मी खाल्ला गुळ, आता त्या गोडीचं वर्णन करा. तो गोड आहे, खूप छान आहे, अतिशय मधुर आहे, मी वगैरे वगैरे सगळं सांगेन. पण ज्याने गुळ खाल्लेलाच नाही, ज्याला गोड ही चवच माहिती नाहीये, त्याला तुम्ही तो गोड आहे आणि खूप छान आहे आणि असं सगळं जरी किती सांगितलं तरी प्रत्यक्ष त्याला गोड कळणार नाही. मग काय केलं जातं, ते गुळ त्याच्या हातावर ठेवला आणि त्याने तो तोंडात टाकला की मग पुढल्या वेळी मी जेव्हा सांगेन हा पदार्थ गोड आहे, की त्याला त्या गुळाच्या गोडीचा बोध झाल्यामुळे तो गोड आहे हे कळणार आहे. तोपर्यंत मात्र कळणार नाहीये त्याला. म्हणजे गोडीचं वर्णनच करता येणार. गोडी असो तिखट असो, चवीचं मी सांगतो थोडक्यात, त्याचं वर्णन नाही संभवत, त्याला तिथे अनुभवच लागतो. मग शब्द काय करतील, जो अनुभवी मनुष्य आहे त्याचे शब्द दुसऱ्या अनुभवी मनुष्याला त्या ह्याच्यापर्यंत घेऊन जातात, किंवा गुरु स्वसामर्थ्याने शिष्याला त्या शब्दांच्या मार्फत खेचून आणून अनुभवावर आरूढ करतो. म्हणून इथे सांगितलं, जे शब्दास अचोज, त्या शब्दाच्या कक्षेला पलीकडे नाही स्पर्श करू शकत. जे निशब्दाचे बीज, निशब्द अवस्था जी आहे, निवृत्ती अवस्था, वृत्तीरहित अवस्था, आणि त्या वृत्तीरहित अवस्थेचं मूळ बीज, त्या वृत्तीरहित अवस्थेचं मूळ स्वरूप, त्या वृत्तीरहित अवस्थेच्या मूळ जिथे निर्माण झाली ते आत्मस्वरूप, म्हणून त्याचं बीज सांगितलेलं आहे. कारण त्यातनं पुढे अंकुरतं. वृत्ती साम्य, त्याला काय म्हणतात, निवृत्त अवस्था, आणि त्या निवृत्ती अवस्थेतून बाहेर पडतं सगळं बाकीचं. वृत्ती उठल्यावर ती अवस्था येण्याआधीची जी स्थिती, म्हणून ते निशब्दाचे बीज, ते शब्दाच्या पलीकडचं बीज आहे. ते जे शंकराचे गुज, शंकराचं गुज म्हणजे तो समाधी अवस्थेत बसलेला असतो, त्याचं ते गुज, त्याचा तो अनुभव. समाधी शोभा, ती समाधीची शोभा आहे. ती समाधी आहे, ती केवळ ज्याला अनुभव आला ना त्यालाच ते कळण्यासारखं आहे. म्हणून ती शोभा आहे. कशाची? शांत स्थितीची ती शोभा आहे. जो शब्द बाहेर पडे, जो वेदांचा अंतर्भाव, जो सायोज्य मुक्तीचा ठाव, जेथे भावनेचा अभाव, अभावे सहित, ही तिसरी उभी, तिसऱ्या चरणापासून आपण सुरुवात करू. जेथे भावनेचा अभाव, मला भावना असतात, 100% असतात. आपण त्या झोपेचा विचार करू तर मला झोपायला जायचंय, मला गाढ झोपायचंय,
ही वृत्ती, ही भावने असते म्हणूनच मी झोपायला जातो. आणि त्या भावना, मी त्या भावनेला तसंच घेऊन पुढे चाललेला असतो झोपत असताना. आपण आपल्याच झोपेचा जर विचार केला तर मला आता झोपायचंय, मला आता झोप येते असा विचार न करता आपण ते झोपणे, मला शांत व्हायचंय म्हणून बाकी सगळ्या वृत्ती हळूहळू हळूहळू कमी करता घेतो आणि ती एकच एक वृत्ती निरंतर ठेवतो. आणि ती भावना ती देखील मूर्ते. मी गाढ झोपत असताना मला झोपायचंय ही वृत्ती सुद्धा नाहीशीच होत नाही तोपर्यंत मला झोप नाही लागत. ती वृत्ती नाहीशी होते की मला लगेच तत्क्षणी झोप लागते. म्हणून जेथे भावनेचा अभाव, भावनाचा संपूर्ण अभाव आहे आणि त्या अभावामध्ये मी शिल्लक राहिला तर ते नाही चालत. अभावे सहित म्हणजे कुठल्याही भावनेचा अभाव, त्या अभावासहित नाहीसं असणे म्हणजे सगळ्या वृत्ती गेल्या, काही नाही असा जो अनुभव घेणारा शिल्लक राहतो, त्या घेणाऱ्या सकट सब्लिमेशन ते जर झालं, ती अवस्था कशी आहे ती? तो जो वेदांचा अंतर्भाव, ती अवस्था वेदांना सांगायची, ती अवस्था वेद सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्या अवस्थेचं वर्णन उपनिषदात आहे. जो वेदांचा अंतर्भाव, मुख्य वेदांचा गर्भ, वेदांना जे काही सगळं सांगायचंय त्याचा मुख्य जर कोर काही असेल तर ते हे अनुभव स्थिती आहे. जो सायोज्य मुक्तीचा ठाव आणि तोच तो अनुभव, हा जो सायोज्य मुक्ती जिथे निर्माण होते किंवा आपल्याला अनुभव येतो ती जागा, तो सायोज्य मुक्तीचा ठाव अशी ती जागा आहे. कशा अर्थाने ती जागा आहे? जो जो शब्द बाहेर पडे ते त्या शब्दा पहिलीकडे म्हणून अनुभविता मोडे हाव मनाची. ते अनुभवायला जर गेलो की मनाची हाव मोडते, कारण मन फक्त शब्द घेऊ शकतात. आपण भौतिक गोष्टीमधल्या शब्दांचा अर्थ मन घेत असतो आणि मन ज्या वेळात ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ घेण्याच्या पलीकडे जातं ते उन्मन होतं. म्हणून मनाची हाव मोडते, कारण मन तिथे स्थिर राहू शकत नाही. मन स्थिरावलं की ते मन संपून जातं. म्हणून अनुभविता मोडे, मी चंचलत्व सोडून अत्यंत स्थिर झालं तरच मला अनुभव येण्याची शक्यता आहे. आणि माझं ते स्थिर होणं याचाच अर्थ वृत्तीरहित अवस्थेला जाण्यासारखं आहे. आणि तिथे त्यामुळे मन कामच करू शकत नाही. मन संपतं, मन शांत होत होत ती वृत्ती सुद्धा नष्ट होते. म्हणून आपण त्या अनुभवाकडे जाऊ शकतो. जो जो शब्द बाहेर पडे, जितके म्हणून आत्ता सुद्धा माझी ही सगळी बडबड आहे ते शब्द आहेत. मी आत्ता त्या शब्दांच्याच मार्फत जे सांगायचंय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते शब्द आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण शब्द कमी पडतात. अर्थ माझा तुमच्या इथपर्यंत पोहोचू शकणार आहे, कारण मला सांगायचा साधारण मतितार्थ काय हे तुमच्या आतच स्फुरत आहे. माझे शब्द कमी पडले तरी ते जसं होतंय आत्ताची स्थिती, तसंच हे आत्मस्वरूपाबद्दल आहे. सांगायचं जे आहे ते शब्द, त्या शब्दांचा अधिकाधिक कडेकोट पर्यंत प्रयत्न करून आपल्याला अनुभवारूढ करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून जो जो शब्द बाहेर पडे ते त्या शब्दा पहिलीकडे, म्हणून जितके म्हणून शब्द आपण उच्चारू त्या शब्दाच्या अर्थाचा जो बोध त्याच्या पलीकडे ते आत्मतत्व आहे, ते रामतत्व आहे. म्हणून अनुभविता मोडे हाव मनाची. त्यामुळे मनाची हाव अनुभवायचा प्रयत्न केला असता मोडून जाते. आज आपण इथेच थांबूया. पुढला अर्थ आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.